पोलिसांचे आणि कसायांचे मधुर संबंध अनेक ठिकाणी असतात. महाविकास आघाडीचा तो हमखास गोरक्षकांच्या विरुद्ध फोन करतो आणि कसायांच्या बाजूने उभा राहतो. अहो तुम्ही म्हणता माझी लाडकी बहीण, आम्ही तुमचं अभिनंदन करतो. आपण तुम्ही माझी लाडकी गोमाता असं सुद्धा म्हणा ना, असं का नाही म्हणत तुम्ही? माझी लाडकी गोमाता आहे ती आमचं पिढ्यानपिढ्यांचं पारंपरिक सांस्कृतिक नातं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला बांगलादेशी घुसखोर शोधून काढण्याचं स्क्वॉड असलं पाहिजे. नमस्कार, मी प्रियंका आणि चर्चा तर होणारच या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो गोरक्षकांचे मार्गदर्शक मिलिंद भाऊ एकबोटे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच की ते जे काम करतायत त्या कामात किती चॅलेंजेस त्यांना येतात आणि काय काय गोष्टींचा सामना त्यांना करावा लागतो. तर सगळ्यात आधी मिलिंद सर, आपलं खूप खूप स्वागत सुदर्शन मराठीमध्ये मी करते. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. येस. तर आपण जी चर्चा आज करणार आहोत ती चर्चा म्हणजे राज्यात गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला गेलाय, परंतु गो तस्करी जी आहे ती अजूनही थांबलेली नाही. याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. त्याबद्दल तुमची प्रथम प्रतिक्रिया काय आहे? नाही, अगदी महत्वाचा मुद्दा सुदर्शन चॅनलने उपस्थित केला आहे. सुदर्शन चॅनलचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण राज्यमाता हा दर्जा घोषित केला म्हणजे नेमकं काय केलं? एक कागद फक्त आहे टेबलावर की ज्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की गोमातेला राज्यमाता मान्यता आहे म्हणून. परंतु त्या गोमातेला जर तुम्ही राज्यमाता मानत असाल तर आता गोमातेची जी याच्या पुढे कत्तल होईल ती फार गांभीर्याने घेतली पाहिजे. आणि आजपर्यंत जी काही कायदेशीर प्रक्रिया होती त्याच्यापेक्षा वेगळी प्रक्रिया आता अवलंबली पाहिजे. परंतु तसं काही होतच नाही, काय बदल काही घडलेलाच नाही. म्हणजे आता राज्यमातेला जर कापत असतील तर हा केवढा मोठा देशद्रोह आहे. आणि जर हा जर देशद्रोह असेल तर नुसता प्रचलित महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे कारवाई न करता देशद्रोह केला, हिंदूंच्या भावना दुखावल्या, राज्याचा अपमान केला म्हणून कारवाई झाली पाहिजे. आणि जी त्याच्याकरता जी कलम आहेत त्या कलमांचा वापर केला पाहिजे. पण तसे काहीच कुठल्या पोलीस स्टेशनला सूचना नाही, कुठल्याच पोलिसांनी अशी कुठलीच आचारसंहिता नवीन तयार केलेली नाहीये. सध्या आपण बघतोय सध्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार स्थापन झालेलं आहे, पण त्याचबरोबर गोमातेला राजमाता दर्जा दिलाय. परंतु राज्यात मोठ्या प्रमाणात सध्या अजूनही, आता सुद्धा एक बातमी मी केली त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात गो तस्करी होतीये. कालच 550 किलोचं गोमांस जप्त झाले नाशिक जवळ. अनेक अशा बातम्या अजूनही प्रत्येक दिवशी येत असतात. त्याबद्दल आज पहाटे मॅडम 16 गायी वाचवल्यात नगर जिल्ह्यात. नगर जिल्ह्यामध्ये टाकळी ढोकेश्वर इथं आपल्या गोरक्षकांनी 16 गायी वाचवल्यात आणि कारवाई करण्याकरता पोलिसांनी बराच वेळ त्या ठिकाणी घेतला. खरं म्हणजे ही कारवाई अर्ध्या तासात 1 तासात संपली पाहिजे, परंतु अजूनही गोरक्षक पोलीस स्टेशन मध्ये ताटकळत उभे आहेत. या गोरक्षणाचा जेव्हा विषय आणि रोज चाललंय, रोज गोरक्षक या अशा रस्त्यावर उभे राहत आहेत, गायी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणजे याचा अर्थ पोलिसांचं काम गोरक्षणाच्या क्षेत्रामध्ये नगण्य आहे, जवळजवळ नाहीये. अनेक वेळा भाऊ आपण असं बघतो, अनेक वेळा असं होतं की गोरक्षक आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून गोरक्षणाचं काम करतात. अनेक अशा उदाहरणं आपल्या समोर आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या कार्यात खूप वेळा असं बघितलेलं असेल. परंतु त्या गोरक्षकांवरच कसं काय पोलिसांचे धागेबंदे असतात, नेमके त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. अशा अनेक उदाहरणं आपण पाहिलेत. आम्ही यात्रे संदर्भात सुद्धा पूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा फिरलो तेव्हा अनेक लोक जे आहेत सुदर्शनच्या संपादकांना भेटले, सुरेश चव्हाणकेंना भेटले, त्यांनी सुद्धा त्यांची आपबीती सांगितली. मग असं का होतं? खोटे गुन्हे काय गोरक्षकांवर दाखल केले जातात? नाही, पोलीस हे पूर्ण प्रामाणिकपणे काम करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पोलिसांकडनं जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे काम होत नाही. एक तर प्रत्येक गाय, प्रत्येक बैल आणि प्रत्येक म्हैस वाचवण्याची जबाबदारी गोरक्षकांची नसून पोलिसांची आहे. हे पोलिसांनीच स्वीकारलेलं नाही अजून. ही सगळ्यात गंभीर गोष्ट आहे. आणि पोलिसांचे आणि कसायांचे मधुर संबंध अनेक ठिकाणी असतात.
जवळजवळ 50% पोलीस अधिकारी अत्यंत प्रामाणिकपणे आम्हाला सहकार्य देतात आणि त्यांचा आम्ही जाहीर उल्लेख अभिमानाने करतो, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, त्यांना वंदन करतो. आणि आम्ही जे गोरक्षण होतं त्या गोरक्षणामध्ये या पोलिसांच्या सहकार्याशिवाय गोरक्षण होऊ शकत नाही. म्हणून जे पोलीस या गोरक्षणाच्या कार्याला प्रामाणिकपणे सहकार्य करतात त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचा अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख झाला पाहिजे. परंतु 50% पोलीस अत्यंत बेजबाबदारपणे वागतात, कसायांना अनुकूल असे निर्णय घेतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांना थापा मारतात, गोरक्षकांना बदनाम करतात आणि गोरक्षकांवर कसायांकडनं हल्ले होतात. गोरक्षक बिचारे मोटरसायकलवरनं पाठलाग करतात आणि हे कसाई जे आहेत त्यांच्याकडे 3-3, 4-4 फोर व्हीलर असतात. माग जी जनावरांची गाडी असते त्याच्या मागे फोर व्हीलर, त्याच्या पुढे फोर व्हीलर, अशा पद्धतीने गाडी जनावरांच्या गाडीनं एस्कॉर्ट देऊन हे गाड्या पास करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्या गाड्या गोरक्षक अडवतात, धाडसाने शिवार उधारून अडवतात. पण त्या ठिकाणी गोरक्षकांवर हल्ले होतात आणि परत त्यांच्या विरुद्ध खोट्या कंप्लेंटी होतात, खंडणीचे केसेस त्यांच्यावर दाखल करण्याचा निर्लज्जपणा कसाही करतात. परंतु पोलीस त्यांना अनेक वेळेला मदत करतात, ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. आणि याच्याबद्दल शासकीय स्तरावरनं पण काही पोलिसांचं प्रबोधन होत नाहीये. पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, अति उच्च पदस्थ अधिकारी आहेत, पोलीस महासंचालकांसारखे, त्यांनी सुद्धा या गोष्टीसाठी एक जी काही व्यवस्था निर्माण करायला पाहिजे ती झालेली नाहीये. म्हणजे आमचं काय म्हणणं आहे, बोला मॅडम. अनेकदा असं होतं की राजकीय आश्रय दिलेला असतो. कत्तलखान्याचे जे लोक असतात त्यांना खूप मोठा राजकीय आश्रय असतो किंवा ते त्यांना काहीतरी पुरवत असतात, त्यामुळे सुद्धा त्यांची हिंमत इतकी वाढते. कारण की तुम्ही जे सांगताय की फोर व्हीलर असतं, गाड्यांना इस्कॉर्ट देऊन गाड्या नेल्या जातात जनावरांच्या, मग ही एखाद्या सामान्य माणसाची करण्याची कृती नाहीये, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ही संघटित गुन्हेगारी आहे. प्रत्येक कसायाला मोका, एका तस्करीत त्याला मोका लावला पाहिजे. आणि 2-2, 3-3, 10-10 वेळेला सुद्धा गोरक्षणाचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा ते लोक उजळ माथ्याने हिंडतात, दादागिरी करतात, पोलिसांच्या बरोबर जाऊन बसतात. पोलीस स्टेशन मध्ये कसायांना पोलिसांच्या शेजारी खुर्ची मिळते आणि गोरक्षक मात्र बाहेर ताटकळत उभा असतो आणि परत जाताना गोरक्षकावर खोटी केस दाखल केली असते. असं अनेक वेळेला घडलेलं आहे. अहो, साधी गोरक्षकांनी अर्ज दिला, त्या अर्जाला पोच सुद्धा दिली जात नाही पोलिसांकडनं, इथपर्यंत घडतंय सगळं. म्हणजे ही संघटित गुन्हेगारी आहे, याला राजकीय आश्रय पण आहे आणि पोलिसांचं पण बेकायदेशीरपणे या लोकांना पाठिंबा देण्याचं काम चालू असतं. आता मी तुमच्या समोर डायरेक्ट सांगतो की उत्तम जानकर म्हणून जो एक कोणी राजकीय नेता आहे महाविकास आघाडीचा, तो हमखास गोरक्षकांच्या विरुद्ध फोन करतो आणि कसायांच्या बाजूने उभा राहतो. आणि अशा अनेक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत की जे नेहमी कसायांची बाजू घेतात. उद्धव ठाकरेंचे सुद्धा अनेक लोक आहेत की जे कसायांची बाजू घेतात आणि गोरक्षकांना कुठल्या ना कुठल्या खोट्या कारवायांना तोंड द्यावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे जेवढे जेवढे मुस्लिम दार्जिने पक्ष आहेत ते सगळे पक्ष या गोरक्षणाच्या कामाच्या बाबतीत कसायांना मदत करत असतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि असे खरं म्हणजे आम्ही असा विचार करतोय की हे जे राजकारणी आहेत त्यांची एक ब्लॅकलिस्ट प्रसिद्ध करावी की हे राजकारणी डॉक्टर आंबेडकरांच्या तत्वाच्या विरुद्ध वागतात. घटनेमध्ये कलम 48 आहे, त्याच्यात असं म्हणलेलं आहे की गोवंशाचं रक्षण झालं पाहिजे, शेतीला उपयोगी पडणाऱ्या जनावरांचं रक्षण झालं पाहिजे आणि त्याची कायदेशीर अंमलबजावणी राज्य सरकारने केली पाहिजे. आपण हे घटनेतलं मार्गदर्शक तत्व आज व्यवहारात ही जी यंत्रणा आहे, प्रशासन यंत्रणा पाळतच नाहीये आणि यांना सरकारमधले अनेक घटक मदत करतात. त्यामुळे यांची ब्लॅकलिस्ट तयार करावी असं आमचं मत झालेलं आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून गोरक्षणाचं काम करताय, अनेक तुम्हाला अनुभव आले असतील, परंतु या सगळ्यांमध्ये तुमच्यावर अनेक केसेस सुद्धा आहेत. तर मग संवर्धनाच्या बाबतीत जेव्हा सरकारनेच पावलं उचलायला हवीत, तेव्हा सामान्य माणसं तुमच्यासारखे लोक जेव्हा पावलं उचलतात, मग ते अंमलात का नाही आणल्या जात? म्हणजे आपण कुठे कमी पडतोय? कमी पडतोय म्हणजे
सरकार फक्त प्रसिद्धीच्या मागे लागलेलं आहे. सरकारला खरं काम करण्याचं जे गांभीर्य आहे ते नाहीये. आता आमच्या मुख्यमंत्र्यांनी परवा दिवशी 7 सूत्र सांगितली. अहो 8वं सूत्र काय सांगितलं की गोहत्या मुक्त हिंदुस्थान पाहिजे, गोहत्या मुक्त महाराष्ट्र पाहिजे म्हणून नाही सांगितलं. कारण काय आहे, सगळं प्रसिद्धी करताच करायचं. अहो आज जनतेचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. गाईचं शेण, त्या शेणापासून मिळणारं शेणखत नसल्यामुळं रासायनिक खत वापरून कॅन्सर वाढत चाललेला आहे. जर्सी गाईचं दूध पिऊन, देशी गाईच्या दुधाच्या अभावी डायबिटीस वाढत चाललेला आहे. आणि हे सगळे आमच्या पवित्र अशा गोमातेच्या उपेक्षेचे परिणाम आहेत. सरकारने याच्यामध्ये गांभीर्य बाळगलं पाहिजे. आणि सरकार काय म्हणलं परवा की जनतेकरता चांगलं सुशासन दिलं पाहिजे, म्हणजे त्यांच्याकरता चांगली यंत्रणा राबवली पाहिजे. उद्योगपतींकरता पायघड्या घातल्या पाहिजेत, उद्योगपतींना नाराज करायचं नाही. अरे उद्योगपतींना नाराज करायचं नाही, जनतेला नाराज करायचं नाही. आणि जनतेच्या जीवनाचा आधार जो आहे जी गोमाता, त्या गोमातेकडे दुर्लक्ष करायचं. सरकारला का नाही असं सुचलं की आम्ही गोमातेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, गो हत्यामुक्त महाराष्ट्र निर्माण केला पाहिजे, नैसर्गिक शेती वाढवली पाहिजे, विषमुक्त शेती वाढवली पाहिजे, जनतेचं आरोग्य सांभाळणारा आहार जनतेला मिळाला पाहिजे. हे सरकारचं कर्तव्य नाही का? सरकार याच्याकरता काही करत नाही. आणि संवर्धनाच्या बाबतीत जर बोलाल तर सरकारने 50 रुपये देशी गायीसाठी देण्याचा निर्णय जाहीर केला. अरे पण फक्त गोशाळेसाठी. गोशाळेच्या व्यतिरिक्त जे शेतकरी व्रत म्हणून, भक्ती म्हणून, सेवा म्हणून देशी गोवंशाचं पालन करतात त्यांना सुद्धा अनुदान दिलं पाहिजे. तसं अनुदान उत्तर प्रदेश देतं, गुजरात देतं, राजस्थान देतं, मध्य प्रदेश देतं, हिमाचल प्रदेश देतं. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटला प्रत्येक देशी गोवंशाच्या पालना करता म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला हे द्यायला काय अडचण आहे? अहो तुम्ही म्हणता माझी लाडकी बहीण, आम्ही तुमचं अभिनंदन करतो. आपण तुम्ही माझी लाडकी गोमाता असं सुद्धा म्हणा ना. असं काय नाही म्हणत तुम्ही? माझी लाडकी गोमाता आहे ती आमचं पिढ्यानपिढ्यांचं पारंपरिक सांस्कृतिक नातं आहे. आमच्या दिवाळीचा पहिला दिवस गाईच्या पूजेचा असतो. आमच्या पूर्वजांनी जेव्हा गाईच्या पूजेला एवढं महत्व दिलं त्याचा अर्थ त्या गाईचं आमच्या संपूर्ण जीवनामध्ये स्थान काय आहे. आणि अशी गाय कापायला कशी जाते? 2015 साली गोवंश हत्या बंदीचा कायदा झाला, परंतु पशुगणनेचा रिपोर्ट बघा तुम्ही पशुसंवर्धन खात्याचा, त्याच्यामध्ये कायदा झाल्यापासून दरवर्षी गायीची कत्तल वाढलीच आहे. हे बरोबर नाहीये. त्यामुळे संवर्धनाकडे नीट लक्ष नाहीये. गोशाळेच्या जनावरांना चारा मिळत नाहीये. जे गोवंश पाळणारे शेतकरी आहेत त्यांना सहकार्य दिलं जात नाही, अशी परिस्थिती आहे. आणि अजून एक सांगण्यासारखा मुद्दा आहे, फार गंभीर मुद्दा आहे की हे जे पशुसंवर्धन खात्याचे डॉक्टर आहेत, हे डॉक्टर लोक ते सुद्धा पोलिसांसारखेच लबाडे आणि भ्रष्टाचार करतात. हे डॉक्टर लोक प्रायव्हेट प्रॅक्टिस करून पैसे कमवतात, पण त्यांना सरकारी नोकरीचा पगार मिळतो. त्यांच्याकडे कॉल आला माझी काय आजारी आहे की शेतकऱ्याला लगेच त्यांनी सहकार्य द्यायला पाहिजे, लगेच व्हिजिट करायला पाहिजे. पण 2-2 दिवस हे डॉक्टर जात नाहीत त्या आजारी जनावरांकडे. हे अशी परिस्थिती आहे. पशुसंवर्धन खातं पण भ्रष्ट आहे आणि पोलीस पण भ्रष्ट आहेत, अशी परिस्थिती आहे. अत्यंत सत्य परिस्थिती ज्या तुम्ही सगळ्या गोष्टी अनुभवल्यात त्या तुम्ही सांगतायत. अगदी एक शेवटचा प्रश्न घेते की राज्यामध्ये सध्या बांगलादेशी आणि रोहिंग्याची घुसखोरी देखील वाढत चालली आहे. ती गो हत्येच्या थोडस बाजूला जाऊन मी हा प्रश्न विचारते, कारण की ह्याचाही पुढे परिणाम त्याच्यावर होणारच आहे. तर या घुसखोरी संदर्भात आता राज्यांनी जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरू केलेल्या आहेत, पण ही कारवाई अजून तितपत अपेक्षित जेवढी आहे आपल्याला तेवढी अपेक्षेनुसार त्यांनी केलेली नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं विधानसभेच्या अधिवेशनात की डिपोर्टेशन सेंटर सुरू करण्यात येईल आणि यांना डिपोर्ट करण्यात येईल. पण मग आता जे इस्तेमा सुद्धा सुरू आहे, ज्या इस्तेमाची परमिशन बाकी देशांमध्ये नाहीये पण भारतात तिथे परमिशन देण्यात आली आहे. पुण्यात सुद्धा इस्तेमा झालेला आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी इस्तेमा होत आहेत, त्याबद्दल काय सांगा? आश्चर्यकारक आहे. बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि या ठिकाणी मात्र यांच्या इस्तेमाला आम्ही परवानगी देतोय. यांना सगळा सरकारी खर्च उपलब्ध करून देतोय. पाणी वीज हे फुकट वापरत आहेत आणि या ठिकाणी परत
बांगलादेशी घुसखोर पोचतायत, हे सगळं अतिशय गंभीर आहे. म्हणजे सरकार राष्ट्रीय एकात्मतेसाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी जेवढं पाहिजे तेवढं गंभीर नाहीये. पोलिसांकडनं जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पोलीस पार पाडत नाहीयेत. इस्तेमाला पोलीस परमिशन मिळतेच कशी, असा आमचा प्रश्न आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घ्यायला पाहिजे. संपूर्ण राज्यामध्ये स्वतंत्र गोरक्षा पथक असेल, त्याचे वेगळे IPS दर्जाचे अधिकारी राज्यामध्ये नेमले जातील आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला को प्रोटेक्शन स्क्वॉड पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला बांगलादेशी घुसखोर शोधून काढण्याचं स्क्वॉड असलं पाहिजे आणि त्यांची एक यंत्रणा असली पाहिजे आणि त्यांच्यावर कंट्रोल ठेवणारी एक अधिकारी IPS अधिकारी असला पाहिजे की जो पोलीस महानिरीक्षकाच्या दर्जाचा असेल आणि तो फक्त घुसखोरांना पकडणं, आयडेंटिफाय करणं आणि त्यांना त्या डिपोटेशन कॅम्प मध्ये पाठवणं असं काम करेल. हे होतच नाहीये आणि सरकार याच्या बाबतीत गंभीरच नाहीये. आमचं म्हणणं असं आहे, कसाही असू दे, हो तस्कर असू दे किंवा बांगलादेशी घुसखोर असू दे, सरकारची पॉलिसी 0 टॉलरन्स या सूत्रानुसार झाली पाहिजे. आणि अहो तुम्हाला आणखी एक सांगतो, हे उघडं नकळं सत्य आहे की जे कसाई असतात ना, हेच बऱ्याच वेळेला बांगलादेशी घुसखोर असतात. तर तुम्ही कसायांवर जर नियंत्रण आणलं तर बांगलादेशी घुसखोरांवर सुद्धा प्रचंड दबाव आणला जाईल, त्यांच्यावर पण नियंत्रण येईल आणि देशामधले हे जे दोष आहेत ते नाहीसे होतील. मला ताई तुम्हाला 2 अजून माझ्या व्यथा सांगायच्या आहेत, तुम्ही परवानगी देता का? येस बोला. अहो हे पुणे शहर आहे. पुणे शहर, या पुणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शहर असं लौकिक आहे. या पुणे शहरात छत्रपती शिवाजी मार्केट नावाचं मार्केट पुणे लष्कर मध्ये आहे आणि या मार्केटमध्ये शिवाजी महाराज म्हणायचे गायीचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे. शिवाजी महाराज गोमातेची पूजा करायचे, गायीला देव मानायचे. परंतु या छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये 9 गोमांसाचे दुकान आहेत आणि अनेक वेळेला तक्रारी करून पोलीस त्याच्यावर कारवाई करण्याकडे लक्ष देत नाहीत, टाळाटाळ करतात. फक्त एकदा कारवाई झाली आणि त्यावेळेला 3 दुकानांवर बंद फक्त गोमांस जप्त केलं, पण त्या दुकानांना सील ठोकण्याचं काम काही पोलिसांनी केलं नाही. निश्चितपणे पोलीस इथं चुकतायत आणि नुसतं चुकतायत नाही तर त्या ठिकाणी बेजबाबदारपणे काम करतायत. आणि दुसरी गोष्ट अशी की ताई, उद्यापासून आमचं आंदोलन सुरू होत आहे सातारा जिल्ह्यात औंधला यमाई मातेची यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये जनावरांचा बाजार भरतो. हा बाजार आमच्या पूर्वजांनी शेतकऱ्यांना चांगली जनावरं मिळावीत आणि एकमेकांच्या शेतकऱ्यांच्या गाठीपेटी व्हावेत म्हणून सुरू केलेला आहे. परंतु आज या बाजारावर कसायांचं वर्चस्व आहे. आमच्या खिलारी जातीच्या गायी कसाई कत्तलीसाठी विकत घेऊन चाललेत. पोलीस याच्या बाबतीत लक्ष देत नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून सातारच्या कलेक्टर पर्यंत सर्वांशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु अजूनही उद्यापासून 12 तारखेपासून बाजार सुरू होणार आहे. शेकडो गायी कत्तलीला जाण्याची शक्यता आहे. आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत. मागच्या काही दिवसांपूर्वी आम्ही पुसेगावला आंदोलन केलं. नंदी बैलासारखे बैल कसाई घेऊन जात होते. 3 कसाई आम्ही पकडून दिले पोलिसांना, परंतु पोलिसांनी फक्त प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेऊन त्यांना सोडून दिलं. जे पुसेगावमध्ये झालं तेच आता औंधमध्ये आम्ही करतोय. आमची मागणी आहे की इथे आमचं तीर्थक्षेत्र आहे, आमच्या तीर्थक्षेत्रामध्ये गोमातेचं पावित्र्य राखलं पाहिजे. इथे कत्तलीसाठी जनावरांची खरेदी विक्री होण्याचा भ्रष्टाचार होता कामा नाही. कसाई मुक्त बाजार पाहिजे. परंतु या ठिकाणी सुद्धा अजूनही आम्हाला सरकारने कोणताही सकारात्मक संदेश दिलेला नाही आणि आम्ही सर्व ठिकाणी बीजेपीचं सरकार असून, हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा रस्त्यावर उतरून लढाई करण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत. हे काय आम्हाला योग्य वाटत नाही. आमचं म्हणणं असं आहे की आमच्या मागण्या आहेत त्या तुम्ही तपासून पहा आणि योग्य असल्या तर ताबडतोब कार्यवाहीच्या आधी प्रशासनाला दिले पाहिजेत. पण अजूनही आम्हाला रस्त्यावर उतरून लढाई करावी लागते, अजूनही उन्हातान्हात राबावं लागतं, अजूनही आम्हाला उपोषण करावं लागतात. ही काही योग्य नाही आहे असं आम्हाला या निमित्ताने तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आहे.
नक्कीच नक्कीच मिलिंद सर, अनेक अशा तुम्ही गोष्टी सांगितल्या ज्या अतिशय धक्कादायक होत्या आणि दर्शकांसाठी सुद्धा एकदम डोळे उघडण्यासारख्या या गोष्टी होत्या आणि या गोष्टींची नक्कीच दखल घेतला जाईल. सुदर्शन न्यूज तर तुमच्यासोबत नेहमीच आहे. कुठेही काही झालं तरी सुदर्शन न्यूज तिथे उभा असेलच. पण अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकल्यात, त्यामुळे या खूप विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला सुदर्शन न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा. दर्शकांकडून सुद्धा मी सांगते की ते सुद्धा तुम्हाला जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे मदत करतील. पुढच्या वेळेस सुद्धा आपण तुमचा या विषयावर इंटरव्ह्यू करू, पण माझी अपेक्षा आहे की पुढच्या वेळेस याच्यातले 3-4 मुद्दे तरी सरकारकडून सॉल्व्ह झाले पाहिजेत. त्यांनी याचं काहीतरी समाधान शोधलं पाहिजे आणि तरच हा इंटरव्ह्यू पुढचा करण्यात काहीतरी अर्थ असेल. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.